अधिक मास महात्म्य या शृंखलेमधील आज आपण 20वा अध्याय पाहतोय. 18-19 अध्यायामध्ये भगवंतानी लक्ष्मीला अधिक मासातील 5 पर्व कोणती ती सांगितली. त्या दिवशी काय करावं ते सांगितलं, दान कोणती द्यावी ते सांगितलं, त्याच्यामुळे काय फल प्राप्त होतं तेही सांगितलं. परंतु लक्ष्मीचं याच्यामुळे समाधान झालं नाही. तिला अधिक मासाचं महत्त्व अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि तिने सांगितलं की स्वामी, तुम्ही मला ही 5 पर्व सांगितली, त्याचं फल सांगितलं, परंतु माझं अजूनही समाधान झालेलं नाही. मला अजूनही तुमच्या मुखातून या अधिक मासाचं फल किंवा अधिक मासाचं महत्त्व ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही मला ते सांगावे अशी मी तुम्हाला प्रार्थना करते. तेव्हा विष्णू सांगू लागले की व्यतिपात, पौर्णिमा आणि द्वादशी या दिवशी कोणतं विशेष दान द्यावं ते तुला सांगतो. भगवान सांगू लागले का या दिवशी तुपामध्ये तळून काढलेले 33 अनारसे द्यावे. कसे द्यावे तर त्या अनारशावरती वस्त्र घालावं, त्याची पूजा करावी आणि ते ब्राह्मणाला द्यावे. 16 उपचाराने ब्राह्मणाची पूजा करावी. भोजन इत्यादीसह 33 अनारसे त्या ब्राह्मणाला द्यावे. कला काष्ठादी रूपेण असे 7 श्लोक म्हणून पुरुषोत्तमाची पूजा करावी. अधिक मासामध्ये तुळशीची पूजा करावी, त्याने सर्व पापे नष्ट होतात. अनारशाचे दान सर्वश्रेष्ठ आहे. द्वादशीच्या व्रताचे महात्म्य किती आहे त्या संबंधी तुला आणखी कथा सांगतो, ती ऐक. भगवान सांगू लागले का कुबेराची स्मितविलासिनी नावाची प्रिय अप्सरा होती. ती क्रीडेसाठी पृथ्वीवरती आली, कुरुक्षेत्रामध्ये उतरली. सुगंधी पुष्पाची तिने एक माळ बनवली, गुंफली. त्यावेळी तिच्या मनात आले की ही सुगंधी पुष्पांची माळ मी योग्य पुरुषाच्या गळ्यात घालावी आणि त्याच्याकडून आपली वासना पूर्ण करून घ्यावी. पुष्कळ वेळ झाला, परंतु तिला कोणी भेटलं नाही. नंतर तिला दुर्वास ऋषी दिसले. तिने काय केलं, अविचारानं तिच्या मनामध्ये एकच गोष्ट होती की ही सुगंधी पुष्पांची माळ मी कोणत्या तरी योग्य पुरुषाच्या गळ्यात घालेन आणि माझी वासना दूर करेन, माझी वासना पूर्ण करेन. आणि या विचारानं तिने ती माळ त्या दुर्वास ऋषींच्या गळ्यात घातली. दुर्वास ऋषी रागवले आणि तू पिशाचिनी होशील असा त्याने शाप दिला. त्यानंतर ती रडू लागली, दया करू लागली, दया मागू लागली. तेव्हा दुर्वासाने तिला उशाप दिला, तू 4 युगापर्यंत समुद्र तीरावरील कुमारी क्षेत्रात पिशाच योनीमध्ये राहशील. त्यानंतर तिथे एक तापस येईल, त्या स्त्रीच्या दर्शनाने तुझ्या मनात चांगली बुद्धी उत्पन्न होईल. तू तिच्या पाया पडशील, मी तुला अधिक मास व्रताचे पुण्य देईन, तेव्हाच तुझी पिशाच योनीतून मुक्तता होईल. दुर्वास ऋषी निघून गेली. तत्काळ ती अप्सरा पिशाच योनीमध्ये गेली. अनेक युगे तिने दुःख भोगले. पुढे कुमारी क्षेत्रात एक महातपस्विनी स्त्री तिला दिसली. तिला भक्षण करण्यासाठी ती धावली. तोच तिला पूर्वस्मृती आली व ती त्या तपस्विनीच्या पाया पडली आणि उद्धार करण्याची विनंती करू लागली. त्या तपस्विनीने एका अधिक मास व्रताचे पुण्य तिला दिले. तेव्हा ती पुन्हा अप्सरा झाली. असे सांगून विष्णू म्हणाले की अधिक मासाचं असं हे महात्म्य आहे. मित्र हो, या कथा ऐकत असताना आपली श्रवण शक्ती दृढ व्हावी, आपल्या कानामध्ये भगवंताचं महात्म्य जावं, आपण ते श्रवण करावं, यासाठीचा हा प्रयत्न आहे. आपण सर्वजण हे ऐकत राहा, कारण श्रवणाने सुद्धा पुण्य प्राप्त होतं. बोलल्याने होतं तेवढं श्रवणाने सुद्धा होतं. त्यामुळे आपण श्रवण करत राहा.